भिवंडीत काँग्रेसकडून भाजपचा गेम, मोठा गट फुटला. महापौर आणि उपमहापौर पदाची नावं ठरली. राज्यातील महापालिका निवडणुकानंतर महापालिकेतील महापौर पदाच्या निवडीही संपन्न झाल्या असून कामकाजही सुरू झाल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूर आणि परभणी महापालिकेतील संख्याबळामुळे राज्याचं लक्ष तिकडे लागलं होतं. त्यानंतर अद्यापही महापौर निवड न झालेल्या भिवंडी महापालिकेत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तेथील भाजपचे महापौर पदाचे उमेदवार एकनाथ चौधरी यांनी भाजपला रामराम करत काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानं तेथील राजकीय चित्र बदललंय. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांनी महापौर पदाच्या निवडीबाबत माहिती दिली. जोपर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत निवडणूक लावली जात नाही. भिवंडीतही असंच पाहायला मिळालं. भिवंडीत आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो. इथं सर्वाधिक जागा काँग्रेसनं जिंकल्याय. बहुमतासाठी 16 जागा आम्हाला कमी पडल्या. तिथं आम्ही सेक्युलर फ्रंट सुरू केली. त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक आले, त्यामुळे आमची संख्या 42 झाली. याशिवाय अपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोंडी फुटत नव्हती, अशी माहिती सपकाळ यांनी दिली आहे. आम्ही भाजप आणि शिंदेसेना यांचा पाठिंबा घेणार नाही, ही आमची भूमिका होती. भाजप सोडून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. नारायण चौधरी हे आधी काँग्रेस पक्षाचे होते. ते निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये गेले होते, पण आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आले. 9 नगरसेवकांना घेऊन ते आले. यात कोणाचा अर्ज ठेवायचा यावर आम्ही निर्णय घेऊ, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय. नारायण चौधरी यांनी महापौर पदासाठी अर्ज भरलाय, तर आमच्याकडून तारक अनवर यांनी अर्ज भरलाय. नारायण चौधरी यांनी भाजप सोडलेली आहे, असंही सपकाळ यांनी सांगितलंय. त्यामुळे भिवंडीत महापौर कोण होणार हे उद्याच स्पष्ट होईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.